मागण्या मान्य, यामध्ये पेन्शन वाढ होईल, मूलभूत गरजा पेन्शनधारकांच्या पूर्ण होतील, आरोग्याच्या सुविधा, अशा प्रकारच्या सर्व 6 ते 7 मागण्या या ठिकाणी आता मान्य केल्या जाणार आहेत। नवीन आलेल्या बातमीनुसार राज्यातील पेन्शनधारकांचा पेन्शन वाढीचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाल्याचा आता पाहायला मिळतंय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। येणाऱ्या 25 जून नंतर टप्प्याटप्प्याने तुमची पेन्शन आता वाढ होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। पहिल्या टप्प्यातील राज्यातील जवळपास 80 लाख पेन्शनधारकांना या पेन्शन वाढीचा फायदा होणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी कॅबिनेट बैठक झाली, त्यामध्ये पेन्शनधारकांच्या अनेक मागण्या या ठिकाणी आता मुख्यमंत्री साहेबांनी मान्य या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे। पेन्शनधारकांचा हा 10 वर्षातील सगळ्यात मोठा विजय या ठिकाणी आता म्हणावा लागेल। राज्य सरकारने व केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठी गुड न्यूज आता पेन्शनधारकांसाठी आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी पेन्शनधारकांच्या आता कॅबिनेट बैठकीमध्ये सर्व मागण्या या ठिकाणी आता पूर्ण केल्यात। गेल्या 10 वर्षातील ज्या काय मागण्या पेन्शनधारकांनी आता पेन्शन वाढीच्या केल्या होत्या, त्या सर्व कॅबिनेट बैठकीमध्ये आज या ठिकाणी मान्य केल्याचं पाहायला मिळतंय। पेन्शन वाढीबाबतच्या अनेक मागण्या असतील किंवा इतर मूलभूत गरजांच्या असतील, पेन्शनधारकांच्या या ठिकाणी ज्या मागण्या आहेत तर या पूर्ण व्हाव्यात अशा ज्या काय मागण्या आहेत तर त्या मान्य केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्त करणारे निवृत्ती वेतनधारक म्हणजेच यामध्ये आता राज्यातील क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी असतील, क्लास 3, क्लास 4 सर्व रिटायरमेंट गव्हर्नमेंट पेन्शनधारकांसाठी आता सरकारच्या माध्यमातून आता सर्वात मोठी गुड न्यूज या ठिकाणी समोर आल्या। बघा, जर तुम्ही EPS पेन्शन घेत असाल किंवा कोणत्याही प्रकारची सरकारी पेन्शन घेत असाल तर अशा सर्व 80 लाख पेन्शनधारकांसाठी आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कॅबिनेट बैठकीमध्ये सर्वात मोठा पेन्शन वाढीबाबतचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। यामध्ये पेन्शनधारकांच्या सर्व मागण्या ज्या होत्या तर या ठिकाणी मान्य सरकारच्या माध्यमातून केलेत। पेन्शनधारक अनेक वर्षापासून मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी या ठिकाणी गेल्या 5 ते 10 वर्षापासून करत होते। यामध्ये पेन्शनधारकांची पहिली मागणी होती, अलीकडे वाढत या ठिकाणी चालल्या ती मध्ये महागाईपासून आम्हाला मुक्त करा अशी होती। तसेच या ठिकाणी पेन्शनधारकांच्या अजून पण ज्या काय मागण्या आहेत त्या कॅबिनेट बैठकीमध्ये आता मुख्यमंत्री साहेबांकडून पूर्ण करण्यात या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये पहिली मागणी पेन्शनधारकांची होती, जगण्यासाठी जी पेन्शन सरकारकडून आम्हाला मिळते आम्हाला खर्चा पाण्यासाठी या ठिकाणी तुमची दिलेली पेन्शन या ठिकाणी अपुरी पडत आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी पेन्शनधारकांनी आता या ठिकाणी मागणी केल्या। गेल्या 10 वर्षापासून ही मागणी या ठिकाणी अशीच पेंडिंगवर होती। अखेर याचं परिपत्रक सुद्धा शासनाला दिलं होतं। अखेर कॅबिनेट बैठक झाली आणि पहिली मागणी या ठिकाणी मान्य केल्या, ते म्हणजे आता पेन्शन वाढीची। अशा प्रकारच्या जवळपास 8 ते 9 मागण्या आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मान्य केलेत आणि 25 जून नंतर याचा तुम्हाला लाभ मिळेल। कोणकोणत्या मागण्या मान्य करण्यात ठरवलंय आणि यासाठी सर्व पेन्शनधारकांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। आता बघा, गेल्या 10 वर्षातील आता पेन्शनधारकांच्या सर्व मागण्या या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मान्य केल्या आहेत। या ठिकाणी पेन्शनधारकांनी ज्या ज्या मागण्या पूर्ण कराव्यात असं या ठिकाणी सांगण्यात आले, त्याचं परिपत्रक सुद्धा या ठिकाणी शासनाला दिलंय। या परिपत्रकामध्ये 6 ते 7 या ठिकाणी मागण्या पेन्शनधारकांच्या होत्या। पहिली जी मागणी होती, सर्वात महत्त्वाची मागणी आहे, कान देऊन ऐकायचं आहे। आता मुख्यमंत्री साहेबांनी कॅबिनेट बैठकीमध्ये सर्व मागण्या या ठिकाणी मान्य केल्याचं सांगण्यात आलंय। कोणकोणत्या मागण्या मान्य केलेत, ज्याचा फायदा तुम्हाला इथून पुढे या ठिकाणी कशा पद्धतीने होणार आहे। जर तुम्ही कोणती सरकारी पेन्शन घेत असाल, मग तुम्ही क्लास 1 अधिकारी असाल, या ठिकाणी रिटायरमेंट आता झालाय, तुम्ही क्लास 4 ऑफिसर होता, आता तुम्ही या ठिकाणी रिटायर्ड झालाय, क्लास 1 ऑफिसर पासून क्लास 4 या ठिकाणी रिटायरमेंट झालेल्या व्यक्तीपर्यंत या पेन्शनधारकांना जवळपास 80 लाख पेन्शनधारकांच्या सर्व मागण्या या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मान्य केल्यात। कॅबिनेट बैठकीमध्ये पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा, या मागणीमध्ये पहिली मागणी अशी होती, ती म्हणजे पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबतची पहिली मागणी होती। यामध्ये असं होतं की 2021 पासून पेन्शनधारकांची जी पेन्शन वाढ करा अशी मागणी होती।
तर ही पेन्शनधारक आता सातत्याने ही मागणी करत होती। त्याबद्दल आता अनेक मोर्चे सुद्धा पेन्शनधारकांनी काढले होते, परंतु राज्य सरकारला त्यावेळी जाग आली नव्हती। कारण पेन्शनधारकांची पेन्शन वाढवायची म्हणल्यावर सरकारच्या तिजोरीमध्ये तेवढा पैसा पण उपलब्ध पाहिजे। तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे पेन्शनधारक मित्रांनो, तुम्हाला चांगलंच माहिती आहे की लाडकी बहीण योजना सरकारनं काढल्या, नमो शेतकरी योजना सरकारनं काढल्या, अशा अनेक नवनवीन योजना सरकारच्या माध्यमातून काढल्या जात असतात। त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर फंड या ठिकाणी उपलब्ध नव्हता, परंतु कालच केंद्र सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्यासाठी 1,50,000 कोटी रुपयांचा आता फंड केंद्र सरकारकडून मागवली असल्याची माहिती सूत्रांकडून समजते। म्हणजे पेन्शन वाढीबाबतचा आता पहिला प्रश्न या ठिकाणी सुटलाय। अशा प्रकारचे 5 ते 6 वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी मान्य केल्या आहेत। तुम्ही लगेच त्या मागण्या पुढे या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल एक निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आलाय। ती म्हणजे कर्जमाफी तुमची या ठिकाणी 100% झाल्यास समजा त्याबद्दल पण सांगणार आहे। तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबत सुद्धा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। पेन्शन वाढीबाबत पेन्शन या ठिकाणी कायम आता वाढवा म्हणत होते, त्यामुळे पेन्शन जगण्यासाठी आम्हाला अपुरी पडत आहे। त्यामुळे पहिला निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। पेन्शनधारकांची पेन्शन या ठिकाणी वाढल्या, किती नेमकं वाढल्या ते पुढे सांगणार आहे। 25 जून पासून पेन्शन तुम्हाला वाढवून तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। किती येणार आहे हेच या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आता पुढे सांगणार आहे। यासाठी तुम्ही काय करायचं आहे, फक्त 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। कारण आताच केंद्र सरकार व राज्य सरकारची बैठक झाल्याची या ठिकाणी बातमी आता समोर आल्या। त्यामध्ये सर्वात मोठा या ठिकाणी पेन्शनधारकांसाठी निर्णय घेण्यात आला आहे। आता बघा, राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघे मिळून पेन्शनधारकांच्या सर्व मागण्या या ठिकाणी आता दोघांच्या सरकारच्या माध्यमातून मान्य करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। याबद्दलचा सरकारचा एक GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। तो GR सुद्धा आम्ही तुम्हाला पुढे दाखवणार आहे। आता बघा, सरकार नवनवीन योजना दरवर्षी काढत असतं, त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा या ठिकाणी भार पडत असतो। परंतु कालच केंद्र सरकारने हा निधी राज्य सरकारला दिल्याने राज्य सरकारचे या ठिकाणी जे पेन्शनधारक आहेत आणि केंद्र सरकारचे पेन्शनधारक आहेत दोघे पण या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला मिळते। जवळपास 6 ते 7 मागण्या कॅबिनेट बैठकीमध्ये पेन्शनधारकांच्या मान्य करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। कोणकोणत्या मागण्या या ठिकाणी आता मान्य करण्यात आल्या? सर्वात पहिल्यांदा आपण जी मागणी आहे पेन्शनधारकांची पेन्शन वाढीबाबतची, पेन्शनधारकांना त्यांना जगण्यासाठी खर्चा पाण्यासाठी पेन्शन त्यांची आतापर्यंत अपुरी पडत होती, तर ती वाढ करावी अशी मागणी पहिली या ठिकाणी मान्य करण्यात आल्या। अशाच प्रकारे 5 ते 6 मागण्या या ठिकाणी अजून मान्य करण्यात आलेत, ज्या 25 जून पासून या ठिकाणी आता तुम्हाला याचा फायदा होणार आहे। आता बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनधारकांची पेन्शन वाढीबाबतचं एक परिपत्रक काढल्याची सुद्धा माहिती आता समोर आली आहे। यामध्ये सगळ्यांचाच विचार करून दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आल्या। पहिली पेन्शनधारकांची मागणी लक्षात ठेवा, 2021 ते 2026 पर्यंत अजिबात आतापर्यंत पेन्शन सरकारने तुम्हाला वाढ या ठिकाणी केलेली नव्हती। याची तक्रार पेन्शनधारक सातत्याने करत होते, मोर्चे काढत होते। ही तक्रार लक्षात घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून कॅबिनेट बैठक झाली। त्या बैठकीमध्ये पहिला प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह झाला आहे। दुसरी मागणी पेन्शनधारकाची होती की आता आपल्या राज्यात असे पण काय पेन्शनधारक आहेत ज्यांची मुलं त्यांना अजिबात आता वय झाल्यामुळे सांभाळत नाहीत, त्यांच्यासाठी वेगळा काय तर सरकारच्या माध्यमातून कॅबिनेट बैठकीमध्ये या ठिकाणी आता निर्णय कोणता घेण्यात आलाय ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे आता कॅबिनेट बैठकीमध्ये वेगळा काय कायदा ज्येष्ठ नागरिक म्हणजेच पेन्शनधारकांसाठी घेण्यात आलाय। त्यामुळे तुम्हाला जर या ठिकाणी तुमची मुलं जर आता अजिबात सांभाळत नसतील तर तुम्हाला पुढे काय करायचं आहे, सरकारच्या माध्यमातून कोणता निर्णय घेण्यात आलाय, कायदा या ठिकाणी कोणता पास करण्यात आलाय, पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला सगळं काय या ठिकाणी आता समजावून सांगणार आहे। आता बघा, कोणकोणत्या अजून 4 ते 5 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत तुम्हाला लगेच सांगणार आहे। तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि पोस्टात या ठिकाणी पेन्शन घेत असाल तर सर्व पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची गुड न्यूज आता सरकारच्या माध्यमातून सर्वांसाठी आता घेण्यात आली आहे। सर्व पेन्शनधारकांची मागणी या ठिकाणी आता पूर्ण करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर आल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जीवन प्रमाणपत्राबद्दल एक महत्त्वाची आता मागणी मान्य केल्या। जीवन प्रमाणपत्र म्हणजेच काय, लाईफ सर्टिफिकेट। तुम्ही जिवंत असल्याचा पुरावा तर ते आता तुम्हाला घरी बसून सादर करता येणार आहे। यासाठी प्रत्येक स्टेट बँकेतील कर्मचारी पेन्शनधारकांच्या
नोव्हेंबर महिन्यामध्ये आता घरी येऊन जीवन प्रमाणपत्र या ठिकाणी भरून घेतील। त्यानंतर दुसरी मागणी काय होती, कशा प्रकारे आता ही मागणी मान्य केल्या हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। सरकारला एक परिपत्रक या ठिकाणी आता पेन्शनधारकांनी दिलं होतं। त्या परिपत्रकामध्ये दुसरी मागणी होती, आता आमच्या वयाची 60 वर्षानंतर आमची मुलं त्यांची लग्न झाल्यानंतर त्यांच्या बायकांकडे लक्ष देतात, आमच्याकडे अजिबातच या ठिकाणी लक्ष देत नाही, सांभाळत नाहीत, आम्हाला घरातून बाहेर करतात। याबद्दलचे एक परिपत्रक देखील पेन्शनधारकांनी आता या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। सरकारच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। याबद्दल दुसरी मागणी पेन्शनधारकांची मान्य केल्या, ती म्हणजे आमची मुलं आम्हाला सांभाळत नाहीत असं या ठिकाणी पेन्शनधारक म्हणत होते, आम्हाला घरातून बाहेर करतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी याबद्दल एक वेगळा खुश करणारा आनंदाचा निर्णय या ठिकाणी आता या कायदा पारित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। तो कायदा कोणता आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरी मागणी मान्य करण्याचा निर्णय घेतलाय, पेन्शनधारकांना वेगळा कायदा करण्यात कोणता येणार आहे तो कायदा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तसेच तुमची पेन्शन नेमकं कॅबिनेट बैठकीमध्ये किती हजार रुपयांनी या ठिकाणी आता वाढ करण्यात आल्या, नेमकं कोणत्या तारखेपासून पेन्शन GR काढून तुमच्या बँकेमध्ये येणार आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पुढे सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगतोय का, दुसऱ्या मागणीचं विश्लेषण सरकारच्या माध्यमातून करण्यात आले। पेन्शनधारकांना सांभाळण्यासाठी त्यांना त्यांची मुले सांभाळत नसतील तर त्यांच्यासाठी एक नवीन कायदा या ठिकाणी आता लागू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक पेन्शनधारक तिसरी मागणी या ठिकाणी करत होते, पेन्शनधारकांना सरसकट 7,000 रुपयांची पेन्शन वाढ करावी। तिसरी मागणी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी आता मान्य केल्याचं पाहायला मिळतंय। परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पेन्शन वाढीबाबत आता या ठिकाणी पात्रता लावण्यात आली आहे। नेमकं पात्रता कोणकोणत्या असणार आहेत, कारण काही पेन्शनधारक चुकीच्या मार्गाने पेन्शन घेत असल्याचं सरकारच्या तपासणी दरम्यान आता या ठिकाणी उघड झाल्याचं पाहायला मिळतंय। मग आता कोणाकोणाची पेन्शन वाढ करण्यात आल्या तुम्हाला आता लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये इथे समजावून सांगणार आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। बघा पेन्शनधारकांनो, तुम्हाला पेन्शनधारकांची तुमची मुले सांभाळत नसतील तर त्याबद्दलचा कायदा कोणता करण्यात आलाय, कायदा कशा प्रकारे आता अंमलबजावणी त्याची होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। पेन्शनधारक मित्रांनो, तुमची स्टेट बँकेत पेन्शन येत असेल, या ठिकाणी तुमची आता पोस्टात पेन्शन येत असेल तर या सर्वांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल। ज्या पेन्शनधारकांचं वय 60 वर्षापासून 100 वर्षापर्यंत आहे तर या वयामध्ये असेल तर वेगवेगळ्या प्रकारची 5 प्रकारच्या मागण्या या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी चौथी जी महत्त्वाची मागणी आहे, यामध्ये 60 वयावरील सर्व पेन्शनधारकांना या ठिकाणी सारखंच ते आजारी पडतात वय झाल्यामुळे, आणि आजारी पडत असल्यामुळे आधीच पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन या ठिकाणी सरकार कमी देतंय। आता कमी मिळत असल्यामुळे त्यांना आजार जास्त असल्यामुळे त्यांना दवाखान्याचा खर्चाला पैसे नसतात। याबद्दल सुद्धा सरकारच्या माध्यमातून दवाखान्याचा खर्च सुद्धा अजिबात 1 रुपया सुद्धा इथून पुढे तुमच्या खिशातील घालावं लागणार नाही। याबद्दलचा एक महत्त्वाचा निर्णय कोणता घेण्यात आलाय नक्की बघा। यासाठी पेन्शनधारकांना एक कार्ड सुद्धा काढणं गरजेचं आहे। तुम्ही आजारी पडत असाल, तुम्हाला बीपीच्या गोळ्या घ्याव्या लागत असतील, तुम्हाला बीपी शुगरच्या गोळ्या असतील तर तुम्हाला बीपी शुगरच्या गोळ्या देखील आता मोफत या ठिकाणी देण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे। लय मोठे आनंदाचे आता निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आले। त्यामुळे तुम्हाला हे सर्व निर्णय आता कधीपासून याचा फायदा होणार आहे आणि या ठिकाणी कधीपासून या ठिकाणी तुम्हाला फायदा याचा घ्यायचा आहे हे तुम्हाला सांगणार आहे। एक कार्ड काढणं गरजेचं आहे। एक कार्ड जर तुम्ही काढलं नाही तर तुम्हाला फायदा होणार नाही। त्यामुळे पेन्शन येणाऱ्या त्या ठिकाणी आता तुम्हाला वाढवून पेन्शन कुठल्या महिन्यापासून वाढवून तुम्हाला मिळणार आहे बघा। आता स्पष्टपणे सांगण्यात आलंय, पुढच्या महिन्याची जी काय पेन्शन आहे तुम्हाला त्या महिन्याची पेन्शन वाढवून मिळणार आहे। किती पेन्शन वाढवण्यात आल्या, तुमचं वय किती आहे त्यानुसार तुमची पेन्शन वाढ करण्यात आल्या ते तुम्हाला पुढे लगेच या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांची जवळपास 7,000 रुपयांनी पेन्शन वाढ करणार असल्याची मोठी अपडेट समोर आल्या। आता सरकारच्या सूत्रांकडून समजतंय की 7,500 आताच्या आसपास तुमची पेन्शन वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पहिला निर्णय, दुसरा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुमचा मुलगा या ठिकाणी सांभाळत नसेल तर नवीन कायदा पेन्शनधारकांना सरकारच्या माध्यमातून कोणता या ठिकाणी करण्यात आलाय तो म्हणजे बघा, तुमची या ठिकाणी जमीन तुमच्या मुलाच्या प्रेमापोटी आता घर वगैरे तुमच्या मुलाच्या नावावर संपत्ती जमीन घर नावावर तुम्ही आता या ठिकाणी जर केला असेल, जर तुम्हाला मुलगा त्यामुळे सांभाळत नसेल, तहसीलदार कार्यालय आता या ठिकाणी आता दंडात्मक कार्यालय
तसेच जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर ऑफिस यामध्ये नवीन कायदा आता करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आता तक्रार करू शकता की आमची मुलं आता जमीन जागा संपत्ती नावावर केल्या आणि आम्हाला आता सांभाळत नाहीत, आमची प्रेमापोटी आम्ही त्यांना जमीन वगैरे नावावर केल्या, घर नावावर केले, असं तुम्ही त्यांना सांगायचं आहे। तुम्हाला तिथे एक अर्ज देतील, अर्ज भरल्या या ठिकाणी एक नवीन कायद्यानुसार सर्व संपत्ती तुम्हाला मिळेल। मुलाच्या नावावर करून सुद्धा तुम्हाला जमीन तुमची प्रॉपर्टी असेल, घर असेल तर तुमच्या नावावर आहे असं या ठिकाणी तुम्हाला करता येणार आहे। आता राहिला विषय आरोग्याचा विषय म्हणजे बीपी शुगरच्या गोळ्या तुम्हाला जर घ्याव्या लागत असतील तर इतर कोणतेही मोठे आजार जर तुम्हाला या ठिकाणी असतील तर प्रत्येक या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच पेन्शनधारकांना सरकारने सांगितले आरोग्याच्या सुविधा सोडण्यासाठी आयुष्यमान कार्ड या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काढायला सांगितले। हे कार्ड काढलं तर तुम्हाला 5 लाख रुपयेपर्यंत दवाखान्याचा खर्च या ठिकाणी मोफत सरकारच्या माध्यमातून आता केला जाणार असल्याची मोठी माहिती, आनंदाचे निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत। त्यानंतर आता 7,000 रुपयांची पेन्शन कोणाकोणाची वाढणार आहे लक्षात ठेवा। 7,000 रुपयांची पेन्शन वयाच्या या ठिकाणी आता 60 वयापासून ते 100 वयापर्यंत अनेकांची पेन्शन आता वाढणार असल्याची सूत्रांमार्फत माहिती मिळते। अजून GR आलेला नाही परंतु लवकरच वाढण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ही सूत्रांमार्फत दिलेली एक शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।